शंकरबाजी कोकरे मुक्काम पोस्ट पिंगळी बुद्रुक तालुका मान जिल्हा सातारा. बरं, आता इथं तुम्ही 4 लसणाचे वाफे केलेत. तर 4 लसणाच्या वाफ्यामध्ये तुम्ही 2 वाफ्याला एस.टी. वैदिक वापरले आणि 2 वाफ्याला काय वापरले? हे जे खत वापरलं होतं लेंडी खत आणि हे सॉइल चार्जर वापरलं नव्हतं. बरं, तुम्ही फरक बघण्यासाठी फक्त हो टाकलेला आहे. हो. बरं, ही कशासाठी आणलं होतं तुम्ही बेसल डोस? पेरूला आणि डाळिंबीला आणलेले यातलं टाकलं होतं ह्या डोस. पेरू आणि डाळिंबसाठी आणलेला बेसल डोस तुम्ही फक्त लसणाला मग टाकला. तर बघू शकता तुम्ही शेतकरी मित्र, 2 वाफ्यातील अंतर 1 फुटाचंच आहे फक्त. तर आता इकडला जो लसूण आहे हा एस.टी. वैदिक वरील आहे आणि हा जो आहे तो रासायनिक वरील त्यांनी केलेला लसूण आहे, तो पण बघू शकता आणि हा पण बघू शकता. बाबा, ही सोबतचीच लागण आहे का? सोबत एकाच दिवशी केलेली लागण आहे? एक म्हणजे 4 दिवसाचा फरक आहे. 4 दिवसाचा फरक आहे. दिवसाचा फरक. मग एवढा फरक कसं काय? आता काही टाकल्यामुळं जो ते आलंय उचलून ना. टाकल्यामुळे उचलून आले. सॉइल चार्जर सोडलं, हा कृषी अमृत टाकलं हा. आणि ते बेसल डोसात लावायचं मग मुठभर पिकलं. म्हणजे एस.टी. वैदिकचा बेसल डोस ह्याला टाकला टाकलाय. आणि याला काय काय टाकलं होतं? त्याला काहीच नाही टाकलं. याला काहीच टाकलं नाही, टाकलेलं नाही. लेंडी फक्त टाकली. लेंडीकट टाकलं होतं. हो.